लेट्स प्ले फर्स्ट बॉल ऑफ द इनिंग. पहिला चेंडू ऑन साइडला, फटका इथे चांगला पाहायला मिळेल. चेंडू सरळ निघून जाईल. त्या ठिकाणी अंपायर कन्फर्म करतात एका टप्प्यानंतर मिड विकेटला बाउंड्री लाईनच्या बाहेर दमदार सुरुवात. सूरज विशेच्या बॅटमधून आला हा दमदार चौकार. सुरुवात फलंदाज सूरज विशेच्या बॅटमधून चौकार. खाली क्षेत्र निवडलं, पॉवर प्ले सुरू आहे आणि पहिल्या चेंडूवरती चौकार आपल्याला पाहायला मिळाला. दोन्हीही मॅच मध्ये आपण पाहिलं तर सूरज अपयशी ठरलेला आहे, परंतु आता या मॅच मध्ये त्याला संघाला नक्कीच एका चांगल्या स्थितीमध्ये घेऊन जावं लागेल. शॉर्ट बॉल बॅकफुटवरती आलेत, पंच केला एक्स्ट्रा कव्हरला, चेंडू सरळ निघून जाईल एका टप्प्यानंतर. सलगचा हा दुसरा वार चौकार. होतं, परंतु आता या महत्वपूर्ण मॅच मध्ये तो सध्या लीड करतोय. यावेळेला देखील ऑफ साइडला फटका फसलेला. जेलची संधी होती, काय केलं क्षेत्ररक्षकानं? जेल सोडलाय का हा सामना सोडलाय? पहिल्या डावामध्ये 2 चौकारानंतर आता तिसऱ्या चेंडूवरती षटकार आपल्याला पाहायला मिळेल. 6 धावा. फिल्डरच्या हाताला चटका लागलाय की काय? षटकार आलाय. 4 4 आणि 6 टीमची टोटल आहे 14. सुधीर तयार. बॉलर्स बॅक डाय, कडक फटका. सौरभचे प्रयत्न अपुरे ठरलेत. चेंडू जाईल सीमा रेषेच्या बाहेर, सरळ डाऊन दी ग्राउंड. 4 रन्स. खेळ सोडलाय सूरज विशेचा आणि सूरज विशे आता बरसला या मॅच मध्ये. 4 चेंडू तब्बल 18 धावा. बॅकफुटवरती आलेत, सचिनच्या अगदी बाजूनेच चेंडू त्या ठिकाणी ट्रॅव्हल झालाय. अजून एक चौकार आपल्याला पाहायला मिळेल. मैदानाच्या चारही बाजूला आता फटकेबाजी सुरू आहे. सूरज विशेच्या बॅटमध्ये येतोय हा आणखीन एक दमदार हिट चौकार. कानोल एक्सप्रेस वरती आक्रमण केलंय फलंदाज सूरज विशेनं. सुधीर वरती आक्रमण. 22 धावा. लास्ट बॉल, षटकाचा अंतिम चेंडू आहे. फुलटॉस बॉल, दिशा दिली आहे, क्षेत्र रक्षक त्या ठिकाणी नाहीये आणि शेवटचा बॉल देखील जाईल सीमा रेषेच्या बाहेर. पहिल्या षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलाय. सूरज विषय बहरलाय, सूरज विषय मैदानाच्या आतमध्ये गरजलाय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टीमची टोटल आहे जय हनुमान तोंडली ए संघ बिनबाद 26 धावा.